ठीक आहे, सगळेजण म्हणतील हो. त्यांना विचारलं शिवछत्रपतींसाठी लढलेले किती योद्धे तुम्हाला माहिती आहेत? आम्हाला माहिती आहेत, आम्हाला माहिती आहेत. त्यांना किती माहिती आहेत? सगळी मोठी माणसं मिळून तासभर डोकं फोडून घेतलं तरी 10-12हून जास्त नावं नाही सांगता येणार. ठीक आहे, तुझ्या हिस्ट्री टीचर जरी त्यात असतील तरी सुद्धा. पण हा खेळ असा आहे जो खेळता खेळता तुला शिवछत्रपतींच्या 38 योद्ध्यांची ओळख करून देतो. आयर्नमॅन स्पायडरमॅन खरे नव्हते, हे आपले अस्सल सुपर हिरो आहेत. ठीक आहे, कसे कळतात? ही स्वराज्य सेना आहे पूर्ण, ही अर्धी तुझी आहे अर्धी माझी आहे. ठीक आहे, आता ही सगळी तुझ्याकडची मला मिळवायची, माझी स्वराज्य सेना पूर्ण करायची, तुला माझ्याकडनं घ्यायचंय. आता समजा तू सगळे माझ्याकडनं घेतले तर तू जिंकली, मी तुझ्याकडनं सगळे घेतले तर मी जिंकलो. ठीक आहे, पहिलं कार्ड मी घेतलं. आहा, हे आहेत हंबीरराव मोहिते. प्रत्येक कार्ड वरती इकडे नाव दिलंय. हंबीरराव मोहित्यांचं कार्ड आलंय मला. त्यांचा हुद्दा कोणत्या उंचीवर होते ते रँक किती आहे? 3. सो रँक मध्ये 1, 2, 3 मध्ये 3 नंबर वरती आहेत. टेन्युअर किती टक्के आयुष्य स्वराज्यासाठी घालवलं, किती टक्के युद्धांमध्ये होते, परफॉर्मन्स काय आणि रिमार्केबल फीट काय, असे अनेक पॅरामीटर यात दिलेले आहेत. ठीक आहे, आता मला यातलं सगळ्यात भारी जे वाटते ते मी सांगणार. आता हंबीररावांचं सगळंच भारी आहे तरी मी सांगतो बॅटलफील्ड पार्टिसिपेशन 80. आता तुझं बघ कोण आहे तुझ्याकडे? हे नाव वाचणं. रघुनाथ बल्लाळ अत्रे. काय बॅटलफील्ड पार्टिसिपेशन त्यांचं? 65. कोण जिंकलं? माझ्याकडे झाले हे. असं खेळत खेळत गेले. आता गंमत बघा, मोठ्या माणसांना कसं माहित नव्हतं. खिंड लढून महाराजांचे प्राण वाचवले ते कोण? बाजीप्रभू. एकाच वेळी 4 खिंडी लढवलेला योद्धा कोण, ज्यांनी महाराजांचे प्राण वाचवले? 64,000 मुघलांचं सैन्याला थोपून धरलं आणि त्या युद्धात मारले गेले. कोण? एक खिंड लढवले. बाजींवर 2-4 पिक्चर आहेत बरोबर. 4 खिंडी एका वेळी लढवल्या. कोण होते योद्धे? सिद्धोजी नाईक निंबाळकर, शिवछत्रपतींचे 5000 अश्वदळाचे प्रमुख. यांच्यावर 5 पिक्चर यायला पाहिजेत. नाही माहिती मोठ्यांना. माझ्याकडे सिद्धोजी आलेत. सिद्धोजींचं कर्तृत्व ह्याच्यावरती कार्डवरती आपण त्याचा प्रयत्न केलाय. रिमार्केबल फीट 9. जालन्याच्या छाप्यावरनं महाराजांना वाचवताना रिमार्केबल फीट, त्यांनी प्राण वाचवले. त्यात तुझे बघू कोण आहेत? दर्या सारंग. फादर ऑफ नेव्ही महाराज. महाराजांच्या नेव्हीचे हेड कोण? दर्या सारंग. काय रिमार्केबल फीट? रिमार्केबल फीट बाळा मी यावेळेस हे सांगितलं 6. हीच जिंकतोय सगळं. 1.5 तास चालतो. खेळता खेळता तुला अनेक योद्धे कळत जाते. ठीक आहे, सगळे तुझ्याकडे आले की तू जिंकली, सगळे माझ्याकडे आले तर मी